नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. कानिफनाथ क्रीडा मंडळ घोडसई आयोजित केंद्रीय पंचायत राज्यमंत्री चषक 2024 पहिलं पर्व आणि पहिल्या पर्वातील अंतिम दिवस तुमच्या समोर आहे. अनघा 11 कोलम विरुद्ध साई एकविरा मोहिली या दोन संघांदरम्यान या मॅचला होती सुरुवात. मयूर आणि रोशन आघाडीची जोडी, तर पहिल्या षटकामध्ये बॉलिंग मार्क वरती आपण बघत आहोत संस्कार. वेगवान होता चेंडू, स्लाइस करण्याचा प्रयत्न थर्ड मॅन मध्ये चाललाय मागे. अंपायरचा व्हाईटचा इशारा येतोय. एक धाव धावून पूर्ण करण्यात आलेले एक्स्ट्रा 2 ने खातं उघडत असताना बॅटिंग करणाऱ्या साई एकविरा मोहिली या संघाचं धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पुन्हा एज आहे, अंपायरचा आउट कॉल, नो बॉल. थर्ड मॅन कव्हर करेल, धावा मिळत असताना तोपर्यंत सेकंडचा कॉल, डायरेक्ट हिट मिस. धावा मिळतात 2. 1+2 रेस्ट आहे. रिव्ह्यू घेतलेल्या फिल्डिंग टीमने या थर्ड अंपायर कंट्रोल रूम मध्ये. आमचे मान्यवर आदरणीय नरेश गायकवाड साहेब यांच्या ठिकाणी नुकतंच आगमन होतंय, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द टुर्नामेंट साठी बायसिकल स्पॉन्सर्ड करण्यात आलेले. येस, थर्ड अंपायर साठी सीझन नो बॉल. टोटल स्कोर 5 धावा धावफलकावरती. पहिला वाईड, त्यानंतर नो बॉल. एकही व्हॅलिड बॉल अजूनही टाकला नाही गोलंदाजाने. फ्री टॉन आहे. खराब गोलंदाजी. बॅट आणि पायाच्या मधून मागे दसरा खाली राहिला. तितका बाउन्स हवा होता फलंदाज रोशनला, तितका मिळाला नाही. धावसंख्या तुम्ही जर बघितली तर ती 5 वरती आहे. प्रगती पथावर असताना पहिलं षटक कल्याण ग्रामीणचा अँड्रे रसल सध्या स्ट्रायकिंग एंडला. रोशन अंबारे एज आहे. थर्ड मॅन पुन्हा ऍक्शन मध्ये असेल. मिसफील्ड झालेले आहे. डीप थर्ड मॅनला चेंडू चाललाय. फिल्डर पॉइंट आणि थर्ड मॅनचा येतोय. चेंडूला उचलण्यामध्ये थोडासा वेळ घेतलाय. त्या वेळेमध्ये धावा पूर्ण होत असताना 2च्या साह्यानं स्कोर पुढे चाललेला. धावा फलकावरती धावा आपण बघत आहोत, त्या 7 धावा. मंचावरती व्हीआयपी डाईस मध्ये आदरणीय उपाध्यक्ष योगेश यादव बनकर यांनाही तुम्ही बघत आहात. या विभागामध्ये क्रिकेटच्या डेव्हलपमेंट मध्ये महत्वाचा वाटा या सर्व व्यक्तिमत्वांचा. माजी अध्यक्ष मोहन शेठ राऊत यांनाही तुम्ही आता या मॅच मध्ये ऍक्शन मध्ये बघत आहात. लॉंग ऑनला जे फिल्डिंग करत आहेत, कोलम संघाने टॉस जिंकला, फिल्डिंग ते करतात. ड्राइव्ह केला, मिड ऑफला फिल्डर आहे, रनआउटची संधी असेल. नॉन स्ट्रायकिंग एंडला, खराब एंडला थ्रो केलाय. चुकीच्या एंडला थ्रोही खराब. त्यामध्ये स्ट्रायकिंग एंडला थ्रो करणं फार गरजेचं होतं. नॉन स्ट्रायकिंग एंडला केलाच होता तो. जर योग्य जरी असता तरी विकेट पडू शकत होती. सिंगल धावसंख्या 8 वरती. प्रगती पथावर पहिलं षटक आहे. गोलंदाज आपण बघत आहोत संस्कारला. फास्ट खेळायचं प्रत्येक संघाला सूचना, कारण टोटल 10 मॅचचा शेड्यूल प्लस कालची एक मॅच बाकी आहे. 11 मॅचेस. स्विच हिटचा प्रयत्न, खूप चांगला फटका. मिडल ऑफ द प्लेट, डीप बॅकवर्ड पॉइंटला चौकार. बारा धावा धावफलकावरती आहेत.
बॅकफुटला कट केलाय, पॉइंटच्या डोक्यावरून मागे चाललाय चेंडू, डिपिश कबा पॉइंटला, दोन दोन फिल्डर, चेंडू पुढे गेलाय, आतमध्ये ढकलून दिलेला आहे, थ्रो करतायत तोपर्यंत आपण बघत आहोत धावा पूर्ण झालेल्या आहेत किती. येस, डिसिजन चौकार, कारण पाय त्यांचा सीमारेषेवरती होता, अगदी पुढे आले होते आणि तिथून त्यांनी आतमध्ये ढकलून दिला, सीमारेषे जवळपास बाहेरच होते ते. सोळा धावा. शेवटचा चेंडू आहे पॉवर प्लेच्या पहिल्या षटकातील. स्वीप करतायत, खूप चांगला फटका, पॉवर प्ले मध्ये असे फटके आले तर धावा जरूर येतील आणि इथे गॅप मध्ये स्वीपचा चौकार. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न, धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत 20. साईनाथ शिंदे यांना असं वाटतंय कधी 3 ओव्हर होतात आणि कधी मी मैदानाच्या आतमध्ये जातोय. पहिल्या मॅच पासून पाण्याची पूर्तता ते करत आलेले आहेत. प्रत्येक ओव्हर नंतर प्लीज आपण जास्त टाइम घेऊ नका. 11 मॅचचा शेड्यूल आहे. येस, ऑलरेडी टाइम आमच्या स्कोररने लावलेला आहे. तुम्हाला 5 षटकांसाठी 25 मिनिट आहेत. वेळेचं बंधन असल्यावरती मॅच जेव्हा दिलेल्या टाइम वरती कंप्लीट होतात, प्रेक्षकांसाठी देखील परवडी असते आणि वेळेवरती मॅचेस संपन्न झाल्यानंतर तुम्हाला तितक्याच ओव्हरही जास्त मिळू शकतात. अन्यथा मग दुसऱ्या राऊंड मध्ये, थर्ड राऊंड मध्ये काही ओव्हर्स कमी करण्यात येऊ शकतात आयोजकांकडून. वेळ अभावी 11 मॅचेसचा शेड्यूल आहे. स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय 20 धावा. प्रगती पथावर असताना आता दुसरं षटक. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज विवेक. विवेक राज चौरे बॉलिंग मार्क वरती पहिला चेंडू घेऊन हाफ आर्म पुल केला, गॅप मध्ये बॉल, लॉंग ऑनचे फिल्डर फार वेगाने, ओ इथे अडवलाच होता जवळपास, पण हाताला लागलेला चेंडू परत पायाला लागला आणि तो गेला सीमारेषेच्या बाहेर चौकात. पण जो धावत होते पायाला लागला. वनशेठ राऊत यांना तुम्ही बघत आहात लॉंग ऑनला. माझे अध्यक्ष कल्याण ग्रामीण संघटनेचे योगेश दादा, जरूर त्यांच्या चेहऱ्यावरती हास्य. दोघेही खूप जवळचे मित्र आहेत, खूप जवळचे संबंध आहेत. आणि पहिल्या मॅच मध्ये अगोदरच्या आपण योगेश दादा बनकर यांना बघितले आणि आता वनशेठ राऊत यांना स्क्वेअर लेगला चेंडू सीमारेषा पार चौकार. ग्रामीणची इवन जोडी वनशेठ राऊत आणि योगेश दादा बनकरी. मित्र प्रेम असं म्हणतात ना की हजारो रक्तांच्या नात्यांपेक्षा एक मैत्रीचं नातं फार मोठं असतं, फार जवळचं असतं. बऱ्याचशा संकटांमधून तुमची फॅमिली आणि त्यासोबत तुमचे मित्र, चांगले मित्र ही फार मोठी गोष्ट असते. अंपायरचा वाईट सेशन, लेग स्टंपचा बार. रसलने आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. लागोपाठचे 2 चौकार त्यानंतर वाईड आला. धावफलकावरती 29 धावा. पॉवर प्लेचं दुसरं षटक प्रगती पथावर आहे, जिथे गोलंदाज विवेक. एकोणतीस. शफल क्रॉस होऊन मारण्याचा प्रयत्न होता. वेगवान चेंडू आणि जी गोलंदाजाची रिॲक्शन आहे फॉलो थ्रो मध्ये स्टंपच्या फार जवळून गेलाय. बचावलाय फलंदाज. रसलची विकेट, रोशन अंबारेची विकेट फार महत्वपूर्ण आहे डावामध्ये. जो स्ट्रायकिंग एंडला त्याच्या सोबतीला फलंदाज मयूर, जे हे दोघे आघाडीचे फलंदाज आहेत, ब्रेक थ्रूच्या शोधात आहे. दुसऱ्या बाजूने अनघा 11 कोलम संघ, गोलंदाज विवेक. परिवर्तन होत असताना मिड ऑफला आतमध्ये ठेवण्यात येईल. लॉंग ऑफ चा फिल्डर येतोय स्क्रीनच्या या बाजूला लॉंग ऑनला. आणि आता पवन दादांना तुम्ही बघत आहात मिड विकेट रिजन मधून
काऊ कॉर्नर रिजनच्या जवळपास ते आलेले. दुसऱ्या बाजूला मिड विकेटचा फिल्डर सरकलाय स्क्वेअर लेगला. ऑन साइडला 3 फिल्डर. बॉल तयार. विवेक वेगवान चेंडू बेल सुडले. फलंदाज बाद. रोशन अंबारे मोठा धक्का. बॅटिंग करणाऱ्या साई एकविरा मोहिली टीमला. पहिला सामना जर तुम्ही जिंकला तर कोलम संघाला आदरणीय उपाध्यक्ष योगेश शेठ बनकरी यांच्याकडून म्हशाची ट्रिप आहे लगेच. दुसऱ्या मॅचला या चतुर्थी सोडण्यासाठी तुम्हाला जरूर योगेश दादांकडून ऑफर आहे. मोहन दादांच्या चेहऱ्यावरती हास्य आहे. पाहूया त्या मॅच मध्ये कशा पद्धतीने खेळ असेल कोलम आणि सध्या बॅटिंग करणाऱ्या मोहिलीचा. साई एकविरा मोहिली विरुद्ध अनघा 11 कोलम. धावा आहेत 29 धावा. विकेट पहिली पडते. नवीन फलंदाज स्ट्रायकिंग एंडला. शफल क्रॉस होऊन दिशा देण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर आहे. चांगल्या पद्धतीने चेंडूला स्टॉप केलं. थ्रो करतात. मिळते 1 धाव आणि एका धावेच्या साह्याने धावा फलक 30 वरती. षटकातील अजूनही एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पहिल्या 2 बॉलवरती चौकार आल्यानंतर कमबॅक केलंय गोलंदाज विवेकने देखील. 10 धावा खर्च करतोय आतापर्यंत. महत्वपूर्ण रोशन अंबारेची विकेट त्याने मिळवून दिले. एका चेंडूचा खेळ शिल्लक. पॉवर प्ले मधला विवेक तयार. राऊंड द विकेट. स्वीप करण्याचा प्रयत्न. अपील स्ट्रॉंग आहे. स्ट्रॉंग अपील. बट इथे अंपायरचा इशारा येतोय. एज होती. सिंगल मिळते. 2 षटकांचा खेळ संपन्न. 1 गडी बाद. 31 धावा. बॅटिंग करत असताना अनघा 11 कोलमच्या विरुद्ध साई एकविरा मोहिली. त्या गाण्यावरून आठवलं की आता लग्न सराई सुरू आहे. त्यामुळे जेव्हा मुलं मुली बघायला जातात चौकशी इन्क्वायरी फार मोठी बाब आहे. आणि तेव्हा समजतं माणसाला की आपल्या गावामध्ये आपली इज्जत काय. येस मनोज दादा. धावा फलकावरती आपण बघत आहोत 31. विकेट पहिली पडलेली आहे. बॅटिंग करत असताना साई एकविरा मोहिली संघ. एकतीस धावा धावफलकावरती. बॉल तयार होतोय. अनिकेत. अगोदर संस्कार त्यानंतर विवेक आणि आता निकेत आला. एक अनिकेत धुमाळ आमचे ऑफिशियल स्कोरर पहिल्या मॅच पासून तर आजच्या अंतिम दिवसाच्या या 3ऱ्या मॅच मध्ये त्यांची जबाबदारी आपल्याला पाहायला मिळते. महत्वपूर्ण योगदान. स्विच हिटचा प्रयत्न. वेग या चेंडू मध्ये होता आणि तो थेट चेंडू आलाय विकेट किपर कडे. डॉट बॉल टाकावे लागतील तुम्हाला. डॉट बॉल कारण पहिल्या 2 ओव्हर्स मध्ये 15.50 ची सरासरी. 31 धावा धावफलकावरती आहेत. 31. डीप स्क्वेअर लेग. डीप मिड विकेट. डीप लॉंग ऑन. लॉंग ऑफ. डीपिश कव्हर पॉइंट. एक्स्ट्रा कव्हर पॉइंट. थर्ड मॅन फाईन लेग आतमध्ये. ऑन साइड अटॅक खेळायचा प्रयत्न पण इथे फटका बनवण्याचा प्रयत्न करतात. प्री डिटरमाइंड शॉट खेळायचा प्रयत्न करत आहेत पूर्व निर्धारितपणे. ऑलरेडी ते ठरवत आहेत की आता येणारा चेंडू मला या पद्धतीने खेळायचा आहे. अगोदर मनामध्ये होतं स्विच हिट तेव्हाही फसला. यावेळेला अक्रॉस द लाईन आताही फसलेले आहेत. 2 डॉट बॉल. तुम्हाला जसा चेंडू येतो तसं उत्तर द्यावं लागेल. मेरिट वरती खेळावं लागेल. अनिकेत आता मेरिट वरती खेळत आणि चेंडूला पाठवलं मिड विकेट. हवाई यात्रेसाठी षटकार.
चांगली बॅटिंग करत असताना फलंदाज मयूरला आपण बघत आहोत. अगोदर लागोपाठचे 3 चौकार त्याच्या बॅट मधून आलेले. आता षटकार येतोय. धावफलक साई एकविरा मोहिलीचं 37 रन्स. स्वीप करण्याचा प्रयत्न होता. अगोदर लॅप शॉटचा प्रयत्न, स्कूप करण्याचा प्रयत्न, नंतर पुन्हा बॅटचा चेहरा बंद केला, स्वीप करण्याचा प्रयत्न. दोन्ही प्रयत्न फसले. दुविधा मनस्थितीमध्ये इम्प्रोव्हायझेशन पाहायला मिळते. रचनात्मक फटके खेळण्याचा प्रयत्न करतोय फलंदाज मयूर, जो स्ट्रायकिंग एंडला आहे. धाबा धावफलकावरती 37 धावा. लॉंगॉनला चेंडू चाललाय. मोहन शेट फार वेगाने, चांगली फिल्डिंग, थ्रो ही ऍक्युरेट होता, पण त्याच वेगाने फलंदाजी धावलेला आहे. म्हणजे धावा पूर्ण होत आहे 2 आणि 2 ने धावा संख्या पुढे जात असताना आपण बघतोय ती 39 एका चेंडूचा खेळ या षटकातील अजूनही शिल्लक आहेत. आता आमचे साईनाथ शिंदे तयार होत आहेत. पाणी हे जीवन, प्रत्येक खेळाडूला पाणी ते देत आहेत मैदानाच्या आतमध्ये जात असताना. एकोणचाळीस झालेले आहेत आणि आता या षटकातील शेवटचा चेंडू. लॅप शॉटचा प्रयत्न पुन्हा एकदा. फाईन लेग इनफिल्ड मध्ये चेंडू मिळते. एक धाव मयूरकडे असेल. स्ट्राईक 3 ओव्हरचा खेळ संपन्न. एक गडी बाद, 40 धावा. साई एकविरा मोहिली. कानिफनाथ क्रीडा मंडळ घोटसई आयोजित केंद्रीय पंचायत राज्यमंत्री चषक 2024 मध्ये साईनाथ शिंदे यांचं मनापासून आभार. प्रत्येकाचं योगदान आहे. अनिकेत, उदय मध्ये आपण आणि त्यांचे सहकारी बघत आहोत. ऋतिक धुमाळ, नयन मगर, आकाश जुमार, रोशन पवार, अनिकेत धुमाळ, राजेश भगत, उदय कांबेरे, राज मगर, सार्थक शिशवे आणि निलेश सांबरे. विवेकला कंटिन्यू करण्यात आलेले. या पुढचा सामना तुम्हाला पाहायला मिळतोय साईका दिवाना सांगोडे आणि आई गावदेवी रुंदे. रुंदे आणि सांगोडे यांचा सामना पुढचा. परिवर्तन होत असताना क्षेत्ररक्षणामध्ये धावा संख्या तुम्हाला पाहायला मिळते ती 40. ओव्हर नंबर 3 संपन्न. 4चा खेळ सुरू. विवेक कंटिन्यू करतोय, ज्याने पॉवर प्लेचं दुसरं षटक हाताळलं होतं. ऑन साइडला पूल केला. डीपमध्ये फिल्डर आहे. स्क्वेअर लेगला फार वेगाने मिसफिल्ड आणि चेंडू मात्र गेलाय सीमारेषेच्या बाहेर. मयूरने मारलाय चौकार.
स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय तो 44. मयूर खूप चांगल्या पद्धतीने मारत आहे. एक षटकार आणि 4 चौकार. लॉफ केला डीप मध्ये फिल्डर आहे. झेलची संधी, चांगला झेल. धावा फलकावरती आपण बघत आहोत 44 धावा. ओव्हर नंबर 4 मध्ये विकेट पडली मयूरची आणि मैदानाच्या आतमध्ये येतोय अश्विन. 26 धावसंख्येची मारदार खेळी मयूरने आपल्या समोर पेश केली. त्याची विकेट. स्वीप करण्याचा प्रयत्न, विवेकचा चेंडू लेग स्टंपचा बाहेर. वाईटचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. योगेशजी मगर साहेबांच्या ठिकाणी आगमन होते आपलं. आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत. वाईटने धावफलक पुढे चाललेला आहे. धावा 45. हुक केला बॅकवर्ड स्कोरलेगचा फिल्डर धावतोय. चेंडू पुढे पडलाय, चालला आता डीप मध्ये. फिल्डर धावतोय पण चेंडू सीमारेषेचा बाहेर. चौकार. एकोणपन्नास वरती धावफलक. आजच्या पहिल्याच मॅच मध्ये आपण निंबवली संघाकडून 83 धावा बघितल्या होत्या. पाहूया तो हाय स्कोर मोडीत काढला जातोय का. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 83 हा हाय स्कोर आहे जो निंबवली संघाने बनवलेला आहे पहिल्या मॅच मध्ये. विवेक होल्टॉस होता, ऑन साइडला भिरकावला. स्क्वेअर लेग मध्ये फील्डर जज करतायत. सुंदर सुंदर बॉडीचा बॅलन्स जरूर जात होता. शेवटच्या क्षणाला असं वाटलं कॅच पकडतील, पण योग्य निर्णय त्यांनी घेतला चेंडूला आतमध्ये ढकलण्याचा. कदाचित कॅचचा प्रयत्न असता तर हा षटकार असू शकला असता. धावा आपल्याला पाहायला मिळतात 51. सांघिक अर्धशतक 50 अप. 51 धावा. साई एकविरा मोहिली या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 2 चौकार, 1 डबल, 1 वाईट, 1 विकेट. पावा पॅक फटकाय. काऊ फेसला फिल्डर आहेत. 1 राऊत उचलून थ्रो करतायत. तोपर्यंत धावा मिळत असताना 2. 53. 53 वरती धावा फलक आहे. या षटकातील अजूनही एका चेंडूचा खेळ शिल्लक. युनिव्हर्सल टेनिस क्रिकेट या वाहिनीद्वारे बरेचसे प्रेक्षक ऑनलाईन दुपारच्या सत्रामध्ये आनंद घेत आहेत. बरेचसे प्रेक्षक आता युट्यूब वरतीच या स्पर्धेचा आनंद घेतात आणि बऱ्याचशा स्पर्धांचा. कारण आता उन्हामध्ये तितके प्रेक्षक येत नाही समर्थन देण्यासाठी आपल्या संघाला. पण जो क्रिकेटचा दर्दी आहे तो मैदानावरती आल्याशिवाय राहत नाही. डीप मध्ये हा चेंडू वाऱ्याच्या लाटांवरती स्वारून कॅच इथे पकडू शकले नाही आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर आलाय. षटकार. या षटकारासोबत षटक संपन्न होत आहेत 4. विकेट पडलेले असताना 2. बॅटिंग करणाऱ्या साई एकविरा मोहिलीची धावसंख्या 59. 59. पुढचा सामना तुम्हाला पाहायला मिळेल साईका दिवाना सांगोडे आणि त्यांच्या विरुद्ध रुंदे. गावदेवी रुंदे विरुद्ध साईका दिवाना सांगोडे. नेक्स्ट मॅच 59 झालेला आहे. चला आर्या प्लीज. कोलम
तयार होतात गोलंदाज बॉलिंग मार्क वरती विघ्नेश 5 नंबरचा गोलंदाज 5व्या षटकामध्ये परिवर्तन होतं. मिड ऑफ आतमध्ये बोलवलं. ऑन साइडला 4 फिल्डर बाहेर आहेत. लॉंग लेग, स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन, एक्स्ट्रा कव्हर ऑफ साइडला. थर्ड मॅन पॉइंट, शॉर्ट कव्हर, मिड ऑफ आतमध्ये. विनायक स्ट्रायकिंग एंडला ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. धाव आहेत 59. पहिला डॉट आलाय विघ्नेश कडून. विनायक पाटील आणि दुसऱ्या बाजूला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात अश्विन गोंधळे. हार्ड लेंथ होता. इथे आता रनआउटची संधी असेल. पाहूयात काय घडले एक्झॅक्ट. धाव मिळते आय थिंक आणि इथे बाईस अंपायरचा इशारा. सिंगल या 60 वरती धावफलक. दोन्ही संघांचे कॅप्टन आलेले आहेत साई दिवाना सांगोडे आणि गावदेवी रुंदे. या ओव्हर नंतर आपण लगेच टॉस करणार आहोत. चार चेंडूंचा खेळ जनी शिल्लक. अश्विन गोंधळे स्ट्रायकिंग एंडला. हार्ड लेंथ स्लोअर वन बाउन्सर. वाह, अपकमिंग यंग टॅलेंट. काय गोलंदाजी करत आहेत कोलमचे गोलंदाज विघ्नेश. ज्या ज्या संघामध्ये यंगस्टर तुम्हाला पाहायला मिळतात तो संघ सध्या चांगली कामगिरी करत आहे. सिनियर सोबत यंगस्टर हा बॅलन्स पाहिजे. तो बॅलन्स सध्या कोलम संघाकडे पाहायला मिळतो. आणखी एक सुंदर बॉल. लेंथ बॉल होता. मागचा चेंडू हार्ड लेंथ होता. हार्ड लेंथला हिट केलं होतं गोलंदाजाने. तिथून राईज झाला बॉल. यावेळेला लेंथ बॉल होता. तितकासा जवळ नाही आणि तितका लांबी नाही. धावसंख्या आपण बघत आहोत ती 60. 3 डॉट आतापर्यंत. दोन्ही कॅप्टन आपण तयार आहे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. मॅचची काढाय मागे श्रीरक्षक. या वेळेला ताडून डायरेक्ट हिट. फलंदाज बाद. चेंडू आता पाहायला मिळणार आहे तो शेवटचा. धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत त्या 60. जीवन गोंधळे स्ट्रायकिंग एंडला. लॉफ केला. मिस टाइम आहे. मिड ऑफचा फिल्डर येतोय. कव्हरचा फिल्डर येतोय पण मिड ऑफचा कॉल. जगल जगल. ओ व्हॉट अ कॅच. बटरफ्लाय कॅच. सुंदर झेल. गोट्या यांना आपण बघितलं आणि योगेश दादा बनकरी कल्याण ग्रामीणचे लाडके आमचे उपाध्यक्ष यांच्याकडून 500चं कॅश प्राइज गोट्याला. आणि दादांनाच विनंती आहे. येस, निकनेम गोट्या आहे पण महेश त्यांचं ऑन पेपर नाव आहे. मी योगेश दादा बनकर यांना विनंती करेन. आदरणीय उपाध्यक्ष कल्याण ग्रामीणचं आमचं लाडकं नेतृत्व उपाध्यक्ष योगेश दादा बनकर यांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. आणि महेश आपण या लगेचच पारितोषिक घेऊन जा. या योगेश बनकरे साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत. मॅच नंबर 4 साईका दिवाना सांगोडे अगेन्स्ट आई गावदेवी रुंदे. दोन्ही कॅप्टन आहेत आणि दादांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. सो टॉस झालेला आहे आणि नाणेफेकीचा कौल जिंकलाय साईका दिवाना सांगोडे टीमने. आणि मागचा जो शेवटचा षटक राहिला मेडन ओव्हर होती कारण एक बाईज. दादांच्या शुभेच्छा आपण देऊयात. महेश गोट्याला पारितोषिक. उपाध्यक्ष आदरणीय योगेश दादा बनकर यांच्या शुभेच्छा. या झेल साठी महेश यांना पारितोषिक 500.
चला आता पाहूयात आपण या मॅच मध्ये कशा पद्धतीनं 61 धावसंख्येचा पाठलाग करतील अनघा 11 कोलम. शुभेच्छा दोन्ही संघांना. आणि बहुत कशा पद्धतीने या धावसंख्येला चेस करण्यात येईल की डिफेंड करण्यात येईल. पुन्हा एकदा आवाज रोशनजी संत यांचा. थँक्यू. येस मिस्टर हॅरी, उपाध्यक्ष साहेबांचा जरूर आता तुम्हाला संदेश आहे. नृत्य आविष्कार झाला पाहिजे, ज्यासाठी तुमची ओळख आहे, ज्यासाठी तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेर आजवर दौरे केलेले आहेत. मात्र आपल्या विभागामध्ये आपली झलक झालीच पाहिजे. मिस्टर हॅरी, पाहूया त्यांना आता या डावामध्ये नृत्य आविष्कार आपल्या समोर देखील असेल. आणि ऐकूयात आवाज रोशनजी संत यांचा खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. धन्यवाद. डीजे ऑपरेटर यस आपण तयार राहा, कारण मिस्टर हॅरी यांना नाचायचंय, त्यामुळे गाणी तशीच येऊ द्यात. हॅरी काय फरमाईश? यस आपण सामना सुरू करूया. 61 धावा बनवायचे आहेत या मॅच मध्ये. 61 धावांचं टार्गेट सेट केलंय अनगा 11 कोलम या टीम समोर साई एकविरा मोहिली या संघाने. सलामीची जोडी मोहन राऊत आणि सतीश ही जोडी आहे. महेश दादा राऊत यांनी झेल पकडला आणि त्याच्याबद्दल 500 रुपयांचं पारितोषिक आपण दिलेलं आहे योगेश शेठ बनकरी यांच्याकडून, कारण की मोहन शेठ राऊत यांचे छोटे बंधू आहेत महेश राऊत. 2 ते 3 वर्ष संघामध्ये नव्हते, परंतु मागच्या वर्षी त्यांनी कमबॅक केलंय. 61 धाव बनवायचे आहेत आणि डान्सिंग अंपायर हॅरी सरांचा इशारा येतो लेट्स प्ले. यस फरमाईश आहे योगेश शेठ बनकरी यांची. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध फोटोग्राफर विशाल भोईर यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. ऑन साइडला येतोय हा षटकार. क्या बात आहे. हॅरी सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या. धावसंख्या आहे 6. लाईन पाहावी लागेल. वाईट बॉल. अनोखी शैली आहे हॅरी सरांची. मॅन फ्रॉम कांबा आणि योगेश शेठ बनकरी साहेब आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. धावसंख्या आहे 7. चांगली सुरुवात केली आहे. अजून एक चांगला स्ट्रोक षटकार.
थँक्यू सो मच. हॅरी सरांची वेगळीच अदा आपण पाहतोय. धावसंख्या आहे 13 धावा धावफलकावरती. सुरुवात खूप चांगली केली आहे या मॅच मध्ये. बॅक टू बॅक 2 षटकार लगावलेत आणि जर तिसरा षटकार आला तर योगेश शेठ बनकरी यांच्याकडून 2100 रुपयांचं पारितोषिक असेल. क्या बात आहे. मोहन शेठ राऊत यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे. कल्याण ग्रामीणचा विचार केला तर A1 जोडी आहे मोहन शेठ राऊत आणि योगेश शेठ बनकरी. यावेळेस बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न आणि येतोय हा वाईड बॉल. क्या बात आहे. हॅरी सरांची वेगळीच अदा आहे आणि त्यासाठी ते प्रसिद्ध आहेत. हॅरी सर आताच त्यांनी गुजरातचा दौरा केलाय. पुन्हा एकदा फटका फसलाय. आता मात्र क्षेत्ररक्षक जज करतील आणि सुरेख झेल पकडलाय. फलंदाज झालाय, बाद लागतोय. हा पहिला धक्का अनगा 11 कोलम टीमला. मोहन राऊत बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती 1/14 ही हाफ ट्रॅकर आहे. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न आणि येतोय हा डॉट बॉल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 17. 24 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 44 धावांची गरज आहे. लाईव्ह आणि समालोचन सुरू होतोय. यावेळेस फटका चांगला आहे. स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळते. क्रिकेट मधील सेफ फटका, क्रिकेट मधील देखणा फटका, लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून चौकार. चेक हालो हालो चेक हालो हालो चेक हालो हालो चेक. यस थँक्यू. धावसंख्या 4 ने पुढे जाईल आपण पाहू शकाल. 25. अजून एक चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. गॅप शॉट सिलेक्शन, स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप. चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आणि मिळतील या चेंडूवरती 2 धावा आणि धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 27. 27 धावा धावफलकावरती आहेत. 61 धावा बनवायचे आहेत या मॅच मध्ये. अनगा 11 कोलम या संघाला. अनगा 11 कोलम आणि सामना सुरू आहे साई एकविरा मोहिली या 2 संघांमध्ये. एका बाजूला मोहन शेठ राऊत यांचा संघ आहे कोलम आणि त्यांना फाईट करतोय जीवन दादा गोंदले यांचा साई एकविरा मोहिली. पुन्हा एकदा पिच खेळतायत. डीप मध्ये फिल्डर आहेत डीप एक्स्ट्रा कव्हरला आणि मिळतील पुन्हा एकदा 2 धावा या चेंडूवरती. सेन्सिबल बॅटिंग करतायत फलंदाज सतीश आणि संस्कार ने चांगली पार्टनरशिप बनवली आहे. धावसंख्या आहे 29. जिंकण्यासाठी 32 धावांची गरज आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. महेश धुमाळ यांचं आगमन झालेलं आहे. काळू बैलाचे ते मालक आहेत आणि त्यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती. ऑन साइड लॉफ केलाय. क्षेत्ररक्षक आहेत आणि अप्रतिम झेल पकडलाय रोशन अंबारेने.
फलंदाज झाले बाद सतीश. बॅक टू द पवेलियन. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 29. जिंकण्यासाठी 32 धावांची गरज आहे. 18 चेंडू शिल्लक. स्वागतम सुस्वागतम. उद्योजक, समाजसेवक आणि साई धाब्याचे मालक आदरणीय अक्षय पवार साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. कानिपनाथ क्रीडा मंडळ घोटसई आयोजित केंद्रीय पंचायत राज्यमंत्री चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन. आजचा अंतिम दिवस आहे, ग्रँड फिनालेचा दिवस. रोशन अंबारे बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न फसलाय. इथे हा डॉट बॉल. धावसंख्या आहे 29 धावा. जिंकण्यासाठी 32 धावांची गरज आहे. 17 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट बॉल फेकलेत गोलंदाज रोशन अंबारेने. 16 चेंडू शिल्लक आहेत. 32 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. अनगा 11 कोलम टीमला न्यू बॅट्समन विवेक आलाय. सिक्सर किंग आहे, वेल फिनिशर आहे, रन मशीन. यावेळी ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहेत. शॉट एक्स्ट्रा कव्हरला थोडस खराब क्षेत्ररक्षण मिळते. एक धाव या चेंडूवरती. आणि धावसंख्या 30 धावा धावफलकावरती आहेत. 31 धावांची गरज आहे. 15 चेंडू शिल्लक. स्ट्रायकिंगला फलंदाज विवेक राजुरे येत आहेत. रन मशीन अनगा 11 कोलम टीमचा हा सिक्सर किंग, वेल फिनिशर. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. अक्षय पवार यांचं आगमन झालेलं आहे. बिग हिट केलाय, लॉफ केलाय, पाठवलाय लॉंग ऑन. सीमा रेषेच्या बाहेर. लॉंग बिग वे. Mighty hit, huge, maximum, it's out of the park. Big hit षटकार. So much. धावसंख्या 36 धावा. जिंकण्यासाठी 25 धावांची गरज आहे. 14 चेंडू शिल्लक. मी आधीच म्हटलं आल्या की सिक्सर किंग आहे, वेल फिनिशर आहे आणि षटकार लगावलाय. लांब लचक हा षटकार आपण पाहतोय, कारण की कंपाऊंडच्या बाहेर हा चेंडू गेलाय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. साई धाब्याचे मालक, उद्योजक, समाजसेवक आदरणीय अक्षय पवार साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. अक्षय पवार साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. 14 चेंडू आणि बनवायचे धावा 25 या सामन्यामध्ये. रोशन अजून एक चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत, त्यांना बीट करून लॉंग ऑफ सीमा रेषेच्या बाहेर गोलीच्या वेगाने चौकार. एक षटकार, एक चौकार. 21 धावांची गरज आहे. 40 धावा धावफलकावरती.
अजून एक चांगला स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहेत ते फक्त बंदिल प्रेक्षक. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. षटकार येतोय विवेकच्या बॅट मधून. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 46. जिंकण्यासाठी 15 धावांची गरज. 12 चेंडू शिल्लक. शुभ हस्ते आपण अक्षय पवार यांचे इथे सन्मान करूया. साई धाब्याचे ते मालक आहेत. अगदी रस्त्यावरून आपण पुढे गेलात पेट्रोल पंप आहे आणि पेट्रोल पंपच्या पुढे साई धाबा आहे आणि त्या साई धाब्याचे मालक आहेत. तर नक्कीच योगेश शेठ बनकरी यांच्याकडून आपण पाहतोय अनगा 11 कोलम या टीमला मशाची जत्रा सुरू आहे आणि त्याची ट्रिप त्यांनी स्पॉन्सर केलेली आहे. सौजन्य आहेत योगेश शेठ बनकरी. आज मसा यात्रेला नक्कीच संपूर्ण अनगा 11 कोलम संघ संध्याकाळी रवाना होईल आणि त्याचा संपूर्ण खर्च योगेश शेठ बनकरी करणार आहेत. योगेश शेठ बनकरी आणि मोहन शेठ राऊत अत्यंत जवळचे हे मित्र आहेत. एवन जोडी आहे कल्याण ग्रामीणची. 12 चेंडू आणि बनवायचे धावा 15 या मॅच मध्ये. गोलंदाज आहेत युवराज येत आहेत या चौथ्या षटकामध्ये. हे षटक फार महत्वाचं असेल. हे षटक या सामन्याचं प्रतिबिंब असेल. जर या षटकामध्ये कमी धावा खर्च केल्या युवराजने तर या मॅच मध्ये वापसी करेल तो म्हणजे साई एकविरा मोहिली संघ, जो कालच मोहिलीकर चषकामध्ये टॉप 4 मध्ये संघ दाखल झालाय. इन्फॉर्म संघ आहे. या सीझनची सुरुवात साई एकविरा मोहिली या टीमने खूप चांगली केली, कारण की स्वर्गीय रोहितभाई भोईर चषकाचं आयोजन आपण पाहिलं आणि त्या स्पर्धेमध्ये 40 ग्रामीण संघातून अंतिम फेरीपर्यंत या संघाने मजल मारली होती. ऑन साइडला शॉट ऑन बॉल केलाय. डीप मध्ये फिल्डर आहेत अश्विन. मिळते एकच धावे चेंडूवरती. 11 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 14 या सामन्यामध्ये. सांगोडे गावचे उद्योजक हरेश्वर पाटील यांचं आगमन झालेलं आहे. साहेबांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. सॉफ्ट हँड खेळतात. बॅकफुटला जाऊन बॅकफुट पंच करतायत. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहेत. मिळते एकच धाव या चेंडूवरती आणि धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 48 धावा धावफलकावरती आहेत. सेन्सिबल बॅटिंग करतोय फलंदाज विवेक राजुरे. त्याला साथ देतोय संस्कार. 10 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 13 धावांची गरज आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. कीपर बीट झालेत. चेंडू ट्रॅव्हल होतोय थर्ड मॅनच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आणि मिळतील या चेंडूवरती 2 धावा. पंचांचा इशारा येतोय. 22च्या स्वरूपात या मिळतील 2 धावा. जीवन होते यष्टांच्या पाठीमागे. जे पुरस्कर्ते आहेत साई एकविरा मोहिली या टीमचे. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 50 धावा धावफलकावरती. 11 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 9. ऑन साइडला स्वीप करण्याचा प्रयत्न. शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. प्रयत्न फसलाय. 8 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 11 धावांची गरज आहे. यू आर द वॉचिंग हाय व्होल्टेज मॅच. प्रेक्षकांचा हा पैसा वसूल सामना सुरू आहे. हरेश्वर पाटील साहेबांचं देखील आगमन होत आहे.
क्या बात आहे, सॉफ्टने केला, ड्राईव्ह केला, डीप मध्ये फिल्डर आहेत. मिळते एकच धावे चेंडूवरती आणि धावसंख्या एकने पुढे जाईल. 51 धावा धावफलकावरती आहेत. 7 चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. चेसिंग कंपल्सरी आहे, त्यामुळे कंपल्सरी या 10 धावा बनवावे लागतील. युवराजने आतापर्यंत इम्प्रेस केलंय. पुन्हा एकदा बॅटची कडा आहे, धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये आणि युवराजने अवघ्या 5 धावांचं षटक फेकलंय आणि या मॅच मध्ये साई एकविरा मोहिली या संघाला कमबॅक करून दिलंय. 6 चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी कंपल्सरी 10 धावांची गरज. सहा चेंडू शिल्लक आहेत, जिंकण्यासाठी 10 धावांची गरज या मॅच मध्ये. सामन्यामध्ये कमबॅक केलंय मोहिली संघाने. सामना आता मात्र बॅलन्स झालाय, कारण की 10 धावा बनवायचे आहेत. ओमकार येते आहेत नवीन गोलंदाज. आणि धावबाची संधी, विकेट सॅक्रिफाईस करावी लागतीये. फलंदाज झाले बाद. संस्कार बॅक टू द पवेलियन. 5 चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. पाच चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. विवेक राजुरी ऑन स्ट्राइक. दडपण आहे, दबाव आहे. प्रेशर ऑन द बॉलर, प्रेशर ऑन द बॅट्समन. 5 चेंडू बनवायचे, धावा 10 या सामन्यामध्ये. अनगा 11 कोलम आणि साई एकविरा मोहिली हा सामना सुरू आहे. फुल टॉस, बिग हिट केलाय आणि षटकार येतोय विवेकच्या बॅट मधून. आणि पंचांनी हा रिव्ह्यू घेतलेला आहे. यस, आपण चेक करूया. प्रवीण विशेष सर आहेत, थर्ड अंपायर, आणि योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. षटकार जर आलाय या चेंडूवरती, ही खासियत आहे विवेक राजुरी यांची. सांगोडे संघ, आपण व्यासपीठाच्या समोर येऊन थांबायचं आहे. सांगोडे संघ, साईका दिवाना सांगोडे आणि आई गावदेवी रुंदे या 2 टीम मध्ये हा सामना असेल. आणि यस, 9 चेंडू आहे. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. धाव मिळतील या चेंडूवरती 7. जिंकण्यासाठी 3 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहेत 5.
सांगोडे गावचे उद्योजक हरेश्वर पाटील साहेब आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. सांगोडे संघ देखील इन ऍक्शन मध्ये असेल या पुढीलच्या सामन्यामध्ये. फ्रीट आहे, परफेक्ट यॉर्कर हा चेंडू, बॅट्समन बीट, कीपर देखील बीट. पंचांनी नो चेंडू घोषित केलाय आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार करंगी फिल्डिंग चेंज केली होती फ्रीटच्या चेंडूवरती आणि 9+4 पंजा मिळतोय. सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे अनगा 11 कोलम संघाने. अभिनंदन.